मंत्रिमंडळ विस्तार हा 14 डिसेंबरलाच होणार यावर आता भाजपा ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। शिंदे आणि अजितदादांना संभाव्य मंत्र्यांची नावं कळवण्याचा निरोप देण्यात आलाय। भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी शिंदे आणि अजितदादांना या संदर्भातला निरोप पोहोचवलाय। फडणवीस सरकारच्या विस्तारात 35 मंत्री हे शपथ घेण्याची शक्यता आहे। कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। 14 तारखेला म्हणजेच उद्याच हा मंत्रिमंडळ विस्तार व्हावा यासाठी सध्या भाजपा ठाम दिसते आणि या मंत्रिमंडळात नेमकी कुणाला संधी मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, आपण पाहू शकतो मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमकी कुणाला संधी मिळणार याची उत्सुकता राज्यभर आहे आणि उद्याच हा मंत्रिमंडळ विस्तार व्हावा यासाठी भाजपा आता ठाम दिसते। गौरी, आपण जर पाहिलं तर 5 डिसेंबर रोजी फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला। 8 दिवस झाले, मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार अशा चर्चा होत्या। आता 14 तारखेला म्हणजेच उद्या हा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा आहे, तशी सूत्रांची माहिती। आणि या संदर्भात भाजपचे मंत्री असतील किंवा अजितदादा असतील यांच्याकडून सुद्धा वक्तव्य ही करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळाली। आता यामध्ये कोणती खाती कोणाकडे जातात हे पाहणं जितकं महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर उद्या जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, जे मंत्री यामध्ये सहभागी आहेत, जे शपथ घेणार आहेत, त्यामध्ये असं कळते की 35 मंत्री आमदार जे आहेत ते उद्या मंत्री पदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती सध्या समोर येते। आणि या सगळ्या संदर्भातले सूतोवाच जे आहे ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सुद्धा केलेले पाहायला मिळतात। उद्याच्या या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी भाजप आग्रही असल्याचं पाहायला मिळते, कारण की सोमवारपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे सुरू होते। त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महत्त्वाच्या खात्यांचा विस्तार होणं गरजेचं आहे। त्यामुळे उद्या कदाचित हा मंत्रिमंडळाचा विस्तार दुपारनंतर होऊ शकतो आणि यामध्ये आता कोणते आमदार हे मंत्रिपदासाठी वर्णी लागते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत जर संपूर्णरित्या पाहिलं तर भाजपकडे 21 असतील, शिंदेंकडे 13 ते 14 जागा असतील आणि अजित पवार यांच्या पक्षाकडे 8 ते 9 जागा मिळतील अशी सध्या चर्चा जी आहे ती सुरू आहे। मात्र उद्याच्या ह्याच्यात तिन्ही पक्षातले मिळून 35 आमदार हे शपथ घेतील अशी सध्या माहिती समोर येते। यामध्ये जर आपण पाहिलं तर नेमकी कुणाला यामध्ये संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढची एक महत्त्वाची अपडेट, शिंदेंच्या शिवसेनेचे 9 आमदार उद्या शपथ घेण्याची शक्यता आहे आणि यामध्ये नेमकी कुणाची वर्णी लागते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। 3 ते 4 आमदारांना पुढच्या विस्तारामध्ये संधी दिली जाईल। शिंदेंच्या वाट्याला 12 ते 13 मंत्रिपदे येण्याची आता शक्यता दिसते। महत्त्वाची बातमी आपण सध्याही पाहतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, आपण पाहतोय शिंदेंच्या सेनेचे 9 मंत्री उद्या शपथ घेऊ शकतात, कुणाची नावं सध्या समोर येतात? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 9 आमदार उद्या मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 12 ते 13 मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे। मग याच्यामध्ये उद्या 9 आमदारांनी शपथ घेतल्यानंतर 3 ते 4 मंत्रिपदं ही रिक्त राहतील। याला एका अर्थाने विलासराव देशमुख फॉर्म्युला म्हणतात। विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते कायम 2 ते 3 मंत्रिपदं काँग्रेसच्या वाट्याला तेव्हा साधारणतः 22 मंत्रिपदं असायची। 2 ते 3 मंत्रिपदं ते शेवटपर्यंत अनेक वेळा रिक्त ठेवायचे का, तर जे इच्छुक आमदार आहेत त्यांना त्या मंत्रिपदावरती वर्णी लागावी आणि त्या अनुषंगानं सतत ते जोडले राहावेत, हा त्याच्यामागे त्यांचा हेतू असायचा। त्यामुळे ते नेहमी ती 2 ते 3 मंत्रिपदं रिक्त ठेवायची। तसाच फॉर्म्युला एकनाथ शिंदे जे आहेत ते राबवण्याची शक्यता आहे। 9 मंत्री जे आहेत ते उद्या शपथ घेतील। 14 तारखेला शपथविधी होणार आहे आणि 9 मंत्री शपथ घेतील। 13 असतील तर 4 आणि 12 जर का मंत्रिपदं असतील तर 3 मंत्रिपदं ही सध्याच्या घडीला रिक्त ठेवली जातील। त्याच्यावरती पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्याच्यापैकी किती मंत्र्यांना संधी द्यायची हा निर्णय जो आहे तो घेतला जाईल। मात्र सध्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ यांच्या शिवसेनेचे 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये 5 ते 6 कॅबिनेट मंत्री असतील, 2 ते 3 राज्यमंत्री असण्याची शक्यता आहे। कारण शिंदेच्या गेलं मंत्रिमंडळ जे होतं 2.5 वर्ष त्याच्यामध्ये 29 मंत्री होते, पण सर्व कॅबिनेट मंत्री होते, राज्यमंत्री त्याच्यामध्ये नव्हते। त्यामुळे शिंदे आता एक वेगळा फॉर्म्युला जो आहे तो राबवणार का याच्याकडे लक्ष लागून राहिलेलं आहे। हो, नक्कीच पंकज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।